सर्वांना माझा नमस्कार. आज आपली म्हणजे आज 21 तारीख आहे. तर आपली जी महिला बाल विकास भरती आहे, तर त्याची त्यांनी आज डेट आहे आपली एक्झामची ती डिक्लेअर केली आहे आणि ती डेट आपली 30 जानेवारी असणार आहे. तर इथून पुढं आपण जर उद्यापासून पकडलं तर आपल्याकडं 8 दिवस आहेत सरासरी आणि त्याचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, ते इथं आपण डिस्कस करणार आहोत. तर इथं आहे ना आता हे एक्स्पेक्टेड आपण करतो, की तुम्ही याच्या अगोदर काही ना काही वाचलं असणार आहे. याच्या अगोदर कोणत्यातरी एक्झाम दिलेल्या असणार आहे. तुम्ही जर म्हटले, की मी या 8 दिवसात संपूर्ण अभ्यास करतो आणि एक्झाम क्लिअर करतो, तर हे पॉसिबल नाही आहे. व्हिडिओ तुम्ही इथे एंड केला तरी काही इश्यू नाही आहे. हे एक्स्पेक्ट करून चाला, की तुम्ही याच्या अगोदर एम-पी-एस-सी चा प्रिपरेशन केलं किंवा मग सरळ सेवाच्या काही एक्झाम दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण हे प्लॅनिंग सांगणार आहोत. तर एक्स्पेक्टेड आहे, की पहिले 2 दिवसामध्ये म्हणजे 22 आणि 23 तारखेला तुम्ही मराठीचा जो पोर्शन आहे, जो की आपला 25 मार्काला येणार आहे. 25 मार्क म्हणजे 25 क्वेश्चन जे की आपले 50 मार्काचे असणार आहे. इथं तुम्ही ट्राय करायचं तुमचा ॲक्युरसी जी आहे, तर ती 24 किंवा 25 प्रश्नाचीच असली पाहिजे. म्हणजे इथं प्रश्न तुमचा चुकता कामा नये. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डेली आता इथून पुढे एक टेस्ट सोडवायची आणि ही टेस्ट तुमची त्यांनी आज मेन्शन केलं, की ती अशा फॉर्मॅटमध्ये होणार आहे. म्हणजे 4 सेक्शन असतात ए, बी, सी आणि डी. हे तुम्ही 25 प्रश्न 30 मिनिटामध्ये सोडवावे लागतात. त्याच्यानंतरच तुम्ही बी सेक्शनमध्ये जाता आणि याच्यातसुद्धा प्रश्नाचं डिव्हिजन असतं. म्हणजे ए सेक्शनमध्ये तुमचे मराठीचे प्रश्न असणार 6 किंवा 7. तुमचे इंग्रजीचे प्रश्न असणार 6 किंवा 7. सेम तुमचे रिझनिंगचे प्रश्न असणार 6 किंवा 7 आणि नंतर तुमचे जी-केचे प्रश्न असणार. हे असं तुमच्या प्रत्येक ह्या सेक्शनला 6 प्रत्येक याचे प्रश्न राहतात. हे टोटल जो काउंट असतो तो 25चा असतो आणि असे 25-25 प्रश्न तुमचे हे 4 सेक्शनमध्ये डिवाईड असतात आणि 30 मिनिट तुम्हाला प्रत्येक सेक्शनला भेटतो. तर ते टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला डेली एक टेस्ट सोडवायची आहे. आता ती कोणाची लावायची हे मी तुम्हाला कळवेल टेलिग्रामवरती. माझ्याकडे तरी त्याचा प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आहे. म्हणजे ॲप वगैरे आपण डेव्हलप केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला घेता येत नाही प्रॉपरली टायमिंग वगैरे लावून. तर टेस्टबद्दल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला कळवेल. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला पहिल्या दिवसाचा प्लॅन असा आहे आपल्याला मराठी व्याकरण कंप्लीट करायचं आहे. याच्यामध्ये सोर्स वगैरे काय करायचा ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. पहिलं आपण एक 8 दिवसाची प्लॅनिंग बघूयात. सेकंड डेला आपल्याला मराठी शब्दसंग्रह करायचा आहे, जो की कोणीच करत नाही. केलं तरी ना तुमची एक खूप घाण सवय आहे. तुम्ही फक्त ते पी-वाय-क्यू करून जाता. ते पण कोणते ते एम-पी-सी-चे पी-वाय-क्यू करून जातात, जे की तुम्हाला ते कामं येत नाही सरळ सेवेला आणि इथं तुमचे 2-2, 3-3 मार्क कट होतात मग आणि आपण रेसमधून बाहेर पडतो. तर ते मराठी शब्दसंग्रहसुद्धा कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. 24 तारखेला म्हणजे आपला तिसरा दिवस असणार आहे. तिथं तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं संपूर्ण रिव्हिजन करायचं आहे त्या दिवसामध्ये. हा तुमचा मेन टॉपिक झाला. हे जे मी तुम्हाला सांगतोय ते. सोबतच तुम्हाला डेली रिझनिंगची सुद्धा प्रॅक्टिस करायची. आता रिझनिंग कुठून करायचं आणि फक्त रिझनिंगच करायचं का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर जे आपल्या याच्या अगोदर पेपर झाला होता महिला बाल विकासचा, तर त्याच्यामध्ये मला वाटतं 2024-25ला तर त्यांनी ते पेपर जर तुम्ही उघडून बघितले, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त रिझनिंग विचारलेलं आहे. मॅथ त्यांनी विचारलेलं नाही आहे. आणि ही जी भरती आहे त्याच्यामध्ये जेवढे पण आतापर्यंत त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली किंवा आता जे आज एक आलं होतं त्यांचं पब्लिकेशन किंवा डॉक्युमेंट, तर त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल सिलेबस मेन्शन केलेला नाही आहे. तर मी सजेस्ट करेल की रिझनिंग केलं तरी काही इश्यू नाही. मॅथ जर असेल चांगलं तर ठीक आहे. डेली टेस्ट आणि डेली रिझनिंगची प्रॅक्टिस तुम्हाला ही मात्र करायची आहे. आपला जर तुम्ही बघितलं, चौथ्या दिवशीला तुम्हाला इंग्लिश व्होकॅबचं संपूर्ण रिव्हिजन करायचं आहे. आता इंग्लिश व्होकॅब काही जणांनी ती एम-पी-एस-सीसाठी केली असेल, तर म्हणजे मेजॉरिटी ऑफ द लोकं एम-पी-एस-सी करणारेच इकडे सरळ सेवासुद्धा देतात. तर ती करा. ती तुम्ही कोणत्याही सोर्समधून केली असेल तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. आणि जे नवीन करताय त्यांच्यासाठी सांगतो, एक तर तुम्ही याच्या अगोदरचे जे पण पी-वाय-क्यू आहे, टी-सी-एसचे किंवा आय-बी-पी-एसचे. आय-बी-पी-एस तर आतापर्यंत ते रिस्पॉन्स शीट देत नव्हते, इथून पुढे देणार आहे. पण टी-सी-एसचे जे पण पी-वाय-क्यू तर ते व्यवस्थित करायला पाहिजे. तुम्ही इंग्लिश व्होकॅबमध्ये सेकंड तुम्ही एक कोणताही सोर्स करायला पाहिजे. मग तो तुमचा आर्यन पब्लिकेशनचं एक बुक येतं, त्यामधनं करा. आता त्यामध्ये ना संपूर्ण इंग्लिशमध्ये नंतर एक ब्लॅक बुक येतं. त्यामधनं करणं तुम्ही अपेक्षित आहे. पण आता ही वेळ ती नाही आहे, की जिथं तुम्ही हे 2 पुस्तकं रीड करायला पाहिजे. तर याच्यासाठी माझ्याकडे एक जवळपासनं 450 प्लस पेजेसमध्ये एक मी व्होकॅबचं हे बनवलं आहे, पी-डी-एफ बनवली आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर मराठीमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये मुद्दा असा नाही, की ते 450 पानं आता तुमच्याकडून कव्हर होणार नाही. 8 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. तर ते इंग्लिश व्होकॅब
450 पानं करणं तुम्ही अपेक्षित नाही. पण एक करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये जर तुमचा एखादा टॉपिक वीक असेल, जसं की इडियम्स अँड फ्रेजेस, त्याची PDF आहे आपली 161 पेजेसची. ती तुम्ही करू शकता आणि ती हार्डली तुमची 4 ते 5 तास लागतील तुम्हाला. फॉन्ट मोठा असतो आणि ईझी असतं आपलं सगळं. मी मराठीमध्ये ते दिलेलं आहे. वाक्प्रचारामागची गोष्ट वगैरे ते कसं लक्षात ठेवायचं, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहे. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही हा आपला टेलिग्राम ID आहे current073 CURRENT073 हा माझा टेलिग्राम ID. त्याच्यावरती मेसेज करा, मी तुम्हाला सॅम्पल वगैरे पाठवून देईल. याच्यामध्ये पण तुमचे जे टॉपिक आहे ना, जसं की तुम्ही समानार्थी शब्द झाले, विरुद्धार्थी शब्द झाले किंवा मग वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारतात ते, आणि अजून एक आपला टॉपिक जर झाला तो इडियम्स अँड फ्रेजेसचा. याच्यापैकी जर तुमचा एखादा टॉपिक वीक असेल तर तुम्ही ते ह्या सोर्समधून, माझ्या सोर्समधून ते कव्हर करू शकता, किंवा जर तुमच्याकडं ब्लॅक बुक किंवा आर्यनचं जर पुस्तक असेल तर त्यामधनं तुम्ही कव्हर करू शकता. आणि MPSC वाल्यांनी त्यांचं जे सोर्स आहे त्याच्यावरतीच ठाम राहायचं आहे. 26 जानेवारीला म्हणजे हा आपला 5वा दिवस असणार आहे, जो की तुम्हाला मी बफर म्हणून ठेवलेला आहे. आता ह्या 4 दिवसामध्ये आहे ना, तुम्ही किती ताणले ना, तुमचं काही ना काही राहणारच आहे बाकी शिल्लक. त्याला आपण उष्ट म्हणतो. तर ते उष्ट राहिलेलं तुम्हाला या बफरच्या दिवशी संपवायचं आहे आणि मग तो लोड तुमचा कमी होईल. पुढचे 3 दिवस आपण हे GKसाठी प्लॅन केलेले. GK हा खूप महत्त्वाचा घटक आहे. इथं जर तुम्ही रिव्हिजनने मारलं ना, तर तुमचे मग 1-1, 2-2 प्रश्न सुटायला लागतात. GKमध्ये जर महत्त्वाचे टॉपिक सांगायचे झाले, ते पुढे आपण डिस्कस करूयात. पण 3 दिवस आपल्याला GK द्यायचं आहे आणि 30 जानेवारीला आपला एक्झाम डे आहे. तर हे अशा आपण 8 दिवसाचं प्लॅनिंग आहे. आता सब्जेक्ट वाईज जर तुम्हाला सांगायचं झालं, तर मराठी व्याकरणासाठी मी एकच सजेस्ट करेल, आता कोणाचीही बॅच करण्याची आवश्यकता नाही. मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 150 पानं तुमचे खूप महत्त्वाचे आहे. सिलेक्टिव्ह वाचायचं. तुम्ही जर याचे सरळ सेवाचे जर PYQ बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते लेयर 1 किंवा लेयर 2चे प्रश्न विचारतात खूप डीपमध्ये जाऊन, किंवा मग तुमचा गेमच करायचा आहे. जसं MPSCला ते ठरवून कार्यक्रम करतात, जिथं करायचं तिथं. तसं इथं तर नसतं. तुम्ही जर बेसिक जरी गोष्टी केल्या तरी तुमचं ग्रामर हे व्यवस्थित होत असतं. पुढे याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे, हे ते पुस्तक आहे. याच्यामध्ये जे सेकंड पुस्तक आहे ना, शब्दरत्नचं, ते खूप इग्नोर्ड पुस्तक आहे. म्हणजे त्याला कोणी करतच नाही. ना MPSCवाले करतात, ना सरळ सेवावाले. सरळ सेवावाले तरी काही जण करतात, पण बहुतेक वेळा असं होतं की जे MPSCवाले ते याला करतच नाही. तर हे पुस्तक वाचा. आणि जर वाचणं होत नसेल ना, तर आपले लेक्चर आहे यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती. आपल्या चॅनलचं नावच आहे ॲनोनॉमस MPSC ॲस्पिरंट. तर त्याच्यावरती मी आपले जे समानार्थी शब्द आहेत ते त्याची संपूर्ण प्लेलिस्ट घेतलेली. फक्त एका टॉपिकची व्यवस्थित प्लेलिस्ट घेतलेली आहे. बाकी ते पुस्तक तर संपूर्ण कव्हर नाही झालं माझ्याकडून. तर तुम्ही ॲटलिस्ट तो टॉपिक समानार्थी शब्दांचा तिथनं करणं अपेक्षित आहे. आणि जर पूर्ण तुमच्याकडून वाचणं होत नसेल तर ह्या पुस्तकातून ॲटलिस्ट तुम्ही 2 टॉपिक वाचायला पाहिजे. एक तुमचा समानार्थी शब्दांचा आणि दुसरा आहे तुमचा म्हणी आणि वाक्प्रचारांचा. म्हणी आणि वाक्प्रचार हे दोन्ही पण टॉपिक असे आहे ना, तुम्ही जर याला प्रॉपरली रीड केलं ना, 100% तुम्हाला 2-3 मार्कांचा एज इथे असणार आहे. 2-3 मार्क म्हणजे 2-3 क्वेश्चनचा एज तुम्हाला असणार आहे. अजून एक गोष्ट, आता ज्यांनी याच्या अगोदर मोरा वाळंबे वगैरे वाचलं आहे ना, तर त्यांनी एक गोष्ट करा ॲडिशनल. हे आपलं लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे. ही काय जाहिरात नाही आहे. मी कुणाकडूनही याच्यासाठी पैसे वगैरे घेतलेले नाही. हे जेन्युइनली विद्यार्थी हितासाठी मी सांगतोय. तर या पुस्तकामध्ये टॉपिक वाईज तुम्ही सुरुवातीचे एक करू शकता की 25 किंवा मग 50 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्याने काय होईल, तुम्हाला MCQ सोडवण्याचं स्किल किंवा मग प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते ना, ते कळतं आणि मग ते आपली ॲक्युरेसी वाढते त्याने. त्या भरपूर जण मला टेलिग्रामवरती मेसेज करतात की सर ॲक्युरेसी नाही, काय करायला पाहिजे? तर MCQ प्रॅक्टिस करा, तुमची ॲक्युरेसी वाढेल. तर हे ते पुस्तके तुम्ही बाय करू शकता. याच्यामध्ये आता नवीनसुद्धा एडिशन आलेलं असेल. ह्या दोन्ही पुस्तकांच्या ज्या लिंक आहे मी तुम्हाला खाली देईल. जर कोणाकडे नसेल घ्यायचं असेल तर ते तुम्ही परचेस करू शकता. हे झालं आपलं मराठीचं. मराठीमध्ये मी तुम्हाला दोन्ही सांगितलं, व्याकरण आणि आपल्याला शब्दसंग्रह कसा करायचा आहे ते, आणि दुसरं आहे आपलं PYQचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, MCQचं महत्त्व. पुढे आहे आपलं इंग्लिश. इंग्लिशसाठी आता तुम्ही जो सोर्स वापरला आहे याच्या अगोदर, म्हणजे कोणी क्लास केले असणार आहे, सरळ सेवेचे खूप सारे प्लॅटफॉर्म सध्या 6 महिन्यामध्ये मागच्या डेव्हलप झाले. तर तुम्ही जर तो क्लास केला असाल, त्यांच्या नोट्स असतील, तर इट इज गुड की ठीक आहे तुम्ही त्याच वापरा, काही इश्यू नाही आहे. पण ज्यांनी MPSC वगैरे करता आणि ते महेश पाटील सरांच्या किंवा मग अनिकेत पाटील सरांच्या कुणाच्याही तुम्ही नोट्स जर वापरत असाल तर ते पण ओके, तुम्ही त्या रेफर करा. एक मात्र करा की जे आपलं झिरो इरर पुस्तक आहे शाश्वत अकॅडमीचं, तर त्याचं प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्ही
ॲटलीस्ट एक 30 ते 40 प्रश्न तुम्ही करणं अपेक्षित आहे. हे जरी नाही केलं तर तुम्ही जे आपलं TCSचे प्रश्न आहे ना, ते करणं अपेक्षित आहे. पण तुम्ही PYQ करून जा, तरच तुम्हाला कळेल. भरपूर ठिकाणी असं होईल ना, की तुम्हाला रूल माहीत नाही आहे. पण तुमची अंतरात्मा तुम्हाला सांगते, की हे उत्तर आहे, हे टिक कर. भरपूर ठिकाणी असं होतं ना, की ते सांगतात, की ह्या वाक्यामध्ये एरर तुम्हाला डिटेक्ट करायचा आहे. तुम्हाला नसतो माहीत तिथं. एक्झॅक्टली रूल तुम्हाला माहीत नसतो. पण तुमची अंतरात्मा तुम्हाला सांगत असते, की नाही यार तू PYQ केले आणि हे इथं एरर दिसतोय तुला. एरर दिसतोय म्हणजे काय ते सांगतं यार हे टिक कर आणि मोस्ट ऑफ द टाईम ते उत्तर असतं. का? कारण की ते PYQवरून तुम्ही जज करता त्याला. तर त्याच्यासाठी हे पुस्तक करा किंवा मग TCSचे PYQ करा. याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पुढे इंग्लिश व्होकॅबसाठी मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही काहीच केलं नसेल किंवा एखादा टॉपिक जर वीक असेल. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे व्होकॅबचे PDF आहे फक्त, याचे लेक्चर नाही आणि हे तुम्ही तेव्हाच घ्या जेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन आहे आणि तुम्ही स्वतःहून स्टडी करायला तयार असाल तरच हे पर्चेस करा. नाहीतर हे पर्चेस करू नका. हे आहे ना मग काय म्हणतो त्याला हे कचराच होणार आहे तुमचा. ते विकत घेऊन सुद्धा काही फायदा नाही आहे आणि मला सुद्धा मग ते असं गिल्ट फील होतं, की यार याच्यातनं काही साध्य होतंय का नाही? तर त्या अनुषंगाने बघा. जर ज्याला फायदा करून घ्यायचा ते घेतील. तुमच्यावरती डिपेंड आहे ते सगळं. पुढे रिझनिंगसाठी तुम्हाला फक्त PYQs करायचे. आता जी आपली याच्या अगोदर भरती झाली होती महिला बालविकासची 2024-25ला त्याचे PYQ ऑलरेडी मी चॅनलला टाकलेले आहे. मला वाटते का 250 पेजेसच्या आसपास ती PDF आहे. कोणीतरी क्लब केलेली होती, मला सापडली ती आणि मी या टेलिग्राम चॅनलवरती टाकली. ती PDF मात्र तुम्ही खूप व्यवस्थित बघायची आहे. त्यातले प्रश्न व्यवस्थित बघा. काही गोष्टी तुम्हाला जर नवीन सापडल्या कंटेंटमध्ये तर त्या टिपून ठेवा, त्याला रिव्हिजन करा आणि त्याच पॅटर्नचा पेपर येईल मला तरी असं वाटतं. तर रिझनिंगचे PYQसुद्धा तुम्ही त्या जी PDF आहे त्याच्यामधून तुम्ही टॉपिक काढा. जसं की तुम्हाला एक कळेल की कोडिंग डिकोडिंग ते खूप जास्त विचारतात. कोडिंग डिकोडिंग विचारतात. त्याच्यानंतर ते सिटिंग अरेंजमेंट वगैरे विचारतात. तर ह्या धाटणीचे प्रश्न तुम्ही त्यामध्ये त्या PYQमधनं करा आणि त्याच्यातनं सोडवले तरी ठीक आहे, काही इश्यू नाही. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे GKचा आणि GK हा सगळ्यांसाठी डोकेदुखी आहे. म्हणजे भरपूर जणांचं असं होतं की मराठीला आउट ऑफ घेतात, रिझनिंगला आउट ऑफ घेतात, इंग्लिशला पण 22-23 पर्यंत जातात. पण GKला 20+ घ्यायचे म्हटल्यानंतर घाम फुटतो अनेकांना. याच्यामध्ये काय करा, आता याच्यामध्ये पॉईंट असं आहे ना की ते करंटचे प्रश्न विचारतात आणि ते खूप असे वियर्ड टाईपचे प्रश्न असतात करंटमध्ये. त्यांनी धर्मादायच्या माझ्या शिपला एक प्रश्न आला होता तो मला वाटतं फ्लेमिंगोवरती आला होता तो. फ्लेमिंगो का एक कोणता तरी पक्षी होता आणि त्याची संख्या त्यांनी विचारली होती. अशी संख्या वगैरे पाठ करत नसतो आपण एखाद्या पक्षाची. खूप डिफिकल्ट प्रश्न होता, पण तो लॉजिकनी कसं सोडवायचं ते मी तुम्हाला याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर मला सांगायचं असं आहे की GK थोडं वियर्ड विचारतात ते. याच्यामध्ये तुमचे महत्त्वाचे टॉपिक कोणते असणार आहे, पॉलिटी असणार आहे, हिस्ट्री असणार आहे. हिस्ट्रीमध्ये ते स्पेसिफिकली फोकस करता महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये. त्याच्यासाठी जर तुम्ही काही केलं नसेल तर 11वीचं जे आपलं जुनं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे तर ते करू शकता. मला जर जमलं तर YouTubeवरती मी 2-3 तासाचं मॅरेथॉन लेक्चर घेईल त्याचं. महाराष्ट्र जॉग्राफी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. करंट तुम्हाला व्यवस्थित करायचं. आता करंट मला तरी वाटतं की मागच्या 1 वर्षाचं करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये पुरस्कारावरती आणि क्रीडा या 2 टॉपिकवरती तुम्ही फोकस करणं महत्त्वाचं असेल. तिसरा टॉपिक तुमचा नियुक्ती, त्याला अपॉइंटमेंट आपण असं म्हणतो. हे 3 टॉपिक तर तुम्ही महत्त्वाचे करा. सायन्ससुद्धा ते विचारतात आणि सायन्स जर टप्प्यातलं आलं ना तर इथं मार्क येऊ शकतात. म्हणजे GK भरपूर वेळेस टप्प्यातलं येतं पण आपण रिव्हिजन करून जात नाही. त्याच्यामुळे 1-1, 2-2 प्रश्न आपले सुटतात. तर त्या अनुषंगाने तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. या अनुषंगाने मी तुम्हाला 3 दिवस इथं GKला सोडलेले आहे आणि 30 जानेवारीला आपला पेपर होणार आहे. ही माझी प्लॅनिंग होती. जर तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल तर तुम्ही ते हा प्लॅन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करू शकता. बाकी जर मला अजून काही रिलेव्हंट वाटलं ह्या एक्झामच्या रिलेटेड तर ते मी तुम्हाला कळवत राहील वेळोवेळी. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.